चला मॅचला करूया सुरुवात. 5 ओव्हरची सेमीफायनल. पहिल्याच ओव्हरमध्ये गोलंदाज सिद्धू येतोय. समोर असेल फलंदाज सचिन. 9 सेकंडला आशिष उर्फ उस्मान. 3 बॉल 3 सिक्स उस्मानच्या बॅटमधनं आले तर संजू स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर भावेशजी वालिलकर यांच्याकडनं रोख रक्कम 1,000 रुपये. आशिष उर्फ उस्मानला 3 बॉल 3 सिक्स 1,000 रुपये भावेशजी वालिलकर यांच्याकडनं आले. करूया मॅचला सुरुवात. व्हेरी वेल. फर्स्ट बॉल कोळेगाव प्रीमियर लीगची पहिली सेमीफायनल. हो पहिलाच बॉल झेल ड्रॉप. बॅटची कडा घेऊन सरळ बॉल सूरज पाटीलच्या हातामध्ये. झेल सोडलाय सूरज पाटीलने. हा झेल आता किती महागात पडेल, कारण की सचिन एक चांगला फलंदाज आहे या संघाचा, ज्याच्या मागच्या मॅच मधनं काहीशे चांगले धावा बघायला भेटल्यात. षटकार चौकार बघायला भेटलेत. पहिल्या मॅच मध्ये बरसला होता. 4 बॉल 4 चौकार त्याच्या बॅटमधनं आले होते. तो सचिन पुन्हा एकदा सेकंडला. पहिलं षटक पॉवर प्लेचं. गोलंदाज पुन्हा सज्ज होते कोल्हेगाव एंड कडून. पंचांच्या डाव्या बाजूने सिद्धू. लॉंग रनअप. वेगवान गोलंदाज. टप्पा पडला. आतमध्ये येतोय बॉल. थर्ड बॉल येतोय. सलग 2 डॉट. पॉवर प्लेचं पहिलं षटक. आतापर्यंत चांगली बॉलिंग. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बालाजीला पाहू शकता, तर एका बाजूला बबलूला पाहू शकता. हे आमच्या झोम पंच. पहिलं षटक सुरू आहे. पॉवर प्लेचा गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय. पुढचा बॉल फुल टॉस. मिडल मध्ये लॉंग ऑफ खाली क्षेत्र आहे. पॉवर प्ले सुरू आहे. बॉल पहिल्या टप्प्यावरती सीमा पार. धावातील पहिला चौकार. बॉल 4 धावा दाफलकावरती. चौकार येतोय. तिसऱ्याच बॉल वरती सचिन. हो पुन्हा एकदा पहिला क्लिअर केलाय. घाप मोठी आहे. बॉल चालला. ओ थांबलाय. ते आउटफील्ड खराब आहे. रमेश काका पोहोचलेत बॉल वरती. अडवलाय. उचलून फेकतात तोपर्यंत 2 ने 6 वरती बॉल झालेत. दोन्ही धाबाला 6 वरती बॉल झाले. एकूण 4. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्लेचा कॅपिटलाइज करावं लागेल. साकेला फलंदाज सचिन सोडून दिला. पंच वळतायत. व्हाईट बॉल. अवांतर धावा ऍड केली जाईल धाफलकावरती. 1 ने धाफलक. पुढे जात असताना धाफलकावरती एकूण धावा आपण बघतोय 7. सिंगल डिजिट 7 ऑन स्कोर बोर्ड. 4 बॉल 7. फिल्डिंग मध्ये थोडस बदल. वाडीच लॉंग काऊ कॉर्नर जवळ उभा. त्यांच्या मागे आता प्रशांत म्हात्रे. पुढचा बॉल. हो हो फटका हवेमध्ये बसलाय. धावतोय ओम. धावतोय. झेल ड्रॉप झालाय. आज ओमने फार चुका केलात. ओम चांगला फिल्डर आहे, पण ओमकडनं अशी अपेक्षा खूप कमी असते आम्हाला. पण सध्या आजचा दिवसच ओमचा नाहीये. ओमकडनं अशा आज अनेक झेल सुटलेत. प्रयत्न खूप चांगले होते. जवळपास तो काऊ कॉर्नर पर्यंत मिड ऑनचा जवळपास शॉर्ट मिड ऑन पर्यंत झाला होता. अर्ध्या पल्ल्यापर्यंत त्याने मात्र पल्ला पार केला होता, पण जजमेंट आता चांगलं होतं. झेल कॅरी करता आला नाही. झेल ड्रॉप आणि 2 धावा 2 ने 9. पुढचा बॉल अखेरचा या ओव्हरचा सिद्धू. हो फटका इथे चांगला ट्रॅव्ह केल्या बॉलला. लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल होतो. अनिकेत उभा. चांगली फिल्डिंग. उचलून फेकेल तोपर्यंत अजून 2 धावा. 2 ने 11 षटक झाल्या संपन्न. पहिला आणि पहिल्या षटका अखेर धावसंख्या धाफलकावरती बिनबाद 11.
दुसरी ओव्हर पॉवर प्लेचं पण सुरू करतोय आणि एका बाजूला तर बघतोय सेकंडला आशिष उर्फ उस्मान कॅच प्राइज झाला आशिषला सलग 3 बॉल 3 षटकार भावेशजी वालिलकर यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपये. अनिकेत आला बॉलिंग ट्रॅक वरती. दुसऱ्या ओव्हर मध्ये अनिकेत येतोय. अनिकेतचा चांगला खेळ राहिला. खास अनिकेतने मागच्या मॅच मध्ये जेव्हा बघितलं शेवटची मॅच लीग स्टेजची खेळली होती तेव्हा आक्रमक फलंदाजी केली होती. रितेशच्या अगेन्स्ट वाईट बॉल येतोय. खराब बॉलने सुरुवात झाली आहे गोलंदाजीला आपण बघतोय 2-3 फिल्डर 30 सेकंडच्या बाहेर दिसत आहेत. तिन्ही फिल्डर ऑन साइडला. एक डीपला मिड विकेट एक डीपला स्क्वेअर लेग असेल. लॉंग ऑन थोडंसं वाईडिश मध्ये असेल. 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट मिड ऑन असेल. शॉर्टला एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये स्वीपर कव्हर पॉइंट गलीला फिल्डर बॅटची कडा आणि रस्त्यांच्या मागे फाईन लेगने ही झेल सोडलाय. आता घडतंय काय बॉलरही जागेवर न हल्लाय झेलही ड्रॉप झालाय. रनआउट संधी तीही गमावली आहे. सर्व काही मैदानावरती बघायला भेटलं. प्रशांत म्हात्रेची मिस्टेक सोपा झेल त्याने ड्रॉप केला त्यानंतर रनआउटची संधी आली तीही गमावली. सर्व काही बघायला भेटलं. हे चित्र क्रिकेटमध्ये वारंवार बघायला भेटतात. जेव्हा जेव्हा झेल सुटतो तेव्हा तेव्हा तुमच्यावरती प्रेशर असतो आणि त्याच प्रेशरमध्ये बॉल एक्झॅक्टली कुठे फेकायचा हेही राहून जातं. बघितलं त्यानंतर 9 सेकंडला एकही फिल्डर नव्हता तसा बॅटमन आशिष खावत सुटला 9 सेकंडला आणि ती एक धाव कंप्लीट झाली. 13 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल ओव्हरचा गोलंदाज अनिकेत समोर सचिन. हो इथे बॉल हवेमध्ये बिग विकेट पॉइंटला क्लिअर करायचं होतं जमलं नाही. आता जेल देऊन बसले. मोठा मासा झालेला सापडतोय. सचिन चाललाय ढग आउटला. साहिल येतो नवीन फलंदाज. धावा धाव फलकावरती एकूण 13 वरती स्कोरबोर्ड थांबलाय. तिसऱ्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. गोलंदाज अनिकेतला तोही मोठा विकेट मिळाला आहे सचिनच्या स्वरूपात. साहिल हो 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 चांगला बॉल लांब टप्पा पडल्यावर थोडस बाउन्स शॉर्ट बॉल. चांगला कमबॅक आहे. चांगलं कमबॅक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या होत्या. या ओव्हरचा पहिला बॉल वाईट खराब बॉलने सुरुवात पण त्यानंतरचं कमबॅक अनिकेतचं खूप चांगलं राहिलंय. पॉवर प्लेचं दुसरं शॉट टाकतोय तो. ओपनिंगला मगाशी आला होता तेव्हा 4 सलग चौकार त्याच्या बॅटमधनं बघायला भेटले होते. म्हणजे 2 आज असे फलंदाज होते त्यांच्या दोघांच्या बॅटमधनं 4 बॉल 4 चौकार बघायला भेटले होते. हो फटकाव्यामध्ये लॉंग ऑफला साहिलने मारलाय. तोही जबरदस्त मारलाय. बॉल सीमा पार षटकार. मस्त थँक्यू बोलले होते लगेच बंद करा. 6 धावा बोलतायत साहिल. हो फुलर यांचा बॉल होता इथे बॅटची नरेश मागे चाललाय. डॉट बॉल कमबॅक पुन्हा अनिकेतचं. चेंडू झाले या ओव्हरचे एकूण 5. शेवटचा बॉल बाकी 1 to go. डॉट बॉल येथून गाणं प्ले करायचं पण सध्या पिंजऱ्यामध्ये आता बॉल चाललाय की विकेट बघावा लागेल. ओम म्हात्रे आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. पॉवर प्ले बी खूरलेला 3 फिल्डर अगोदर होते आता 5 असतील. स्क्वेअर लेग मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ वाईडिश मध्ये आणि डीप लेगचा कव्हर. पुढचा बॉल षटक क्रमांक 3 ओम म्हात्रे कोळेगाव यांकडून 55 डाव्या बाजूने. सेकंडला साहिल. साहिल साठी बॉल हवेमध्ये आहे
इथे आलाय सिद्धू आणि आलाय पिंजऱ्यामध्ये विकेट. फलंदाज होतोय बाद. त्याच लाईन वरती डॉट बॉल येतोय. 2 बॉल सलग डॉट. अगोदर 2 मोठे वर्ग समीरचे आणि आता 2 बॉल ओम म्हात्रेचे. 2 डॉट. शेवटचा बॉल अजूनही बाकी. मारलाय पुन्हा एकदा फटका चांगला. फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग होतीये. एक झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नकारात्मक अखेर आणि मिळेल फक्त एकच. षटक संपन्न. तिसरं धावा फलकावरती 31. 10.33च्या सरासरीने धावसंख्या लागली धावफलकावरती 31. आणि आता अजून 2 ओव्हरचा खेळ इथनं असेल बाकी. 3 ओव्हर 2 गडी बाद. धावफलकावरती 31. तीन ओव्हर 31 गडी बाद. 2 चौथ्या ओव्हरला सुरुवात. सिद्धू आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. समोर समीर आहे. बॅटची कडा. पुन्हा प्रशांत म्हात्रेचा जेल ड्रॉप. धावतोय शेखर. अडवलाय लॉंग स्टॉकला. जाताना बॉल अडवलाय. फाईन लेगने प्रशांत म्हात्रे काय करतोय. प्रशांत म्हात्रे करतोय चुका वारंवार आणि वारंवार चुका करतोय. प्रशांत म्हात्रे खराब फिल्डिंग करतोय. रस्त्यांच्या मागे बघतो त्याला. तिथे उभा आहे तो. थर्ड मॅन कडनं चुकी ही आय थिंक दुसरी चुकी झाली. दुसरा झेल त्याच्याकडनं सुटला. धावा फलकावरती 33. 1 बॉल 33 धावा. गोलंदाज करेल तरी काय जर फिल्डरची सतत नाही लाभते. मारलाय फटका चांगला. बॉल थांबणार नाही. लॉंग ऑनला वाईडिशला क्लिअर करतोय समीर जाधवचा तडाखा. दुपारच्या सत्रामध्ये आग उखळणारी बॅटिंग. बॉल सीमा पार. जीवदान दिलं आणि त्याचा फायदा. षटकार. आलेत 39. समीर पाटीलचे बॅट बोलतीये. रगरगत्या उन्हामध्ये आता झगमगतीये समीर जाधव. हो इथं कट करायचं होतं. लाईन बघावे लागेल. लेंथ बघावी लागेल. व्हाईट बॉल. खराब बॉल. दबाव गोलंदाजावरती. धावफलक 1 ने पुढे जाईल. धावफलकावरती 39. 40 ऑन स्कोर बोर्ड. बॉल झालेत फक्त 2. अजून 4 बाकी आहेत. म्हणजे 1.4 अजून 10 बॉलचं खेळ बाकी आहे. 10 बॉल मध्ये कमीत कमी अजून 15-20 धावा लावल्या तर सचिन एक फायटिंग स्कोर उभा होईल. डीपी समोर आपण बघतोय. दुर्वी खेळतोय. आता बॉल हवेमध्ये. आता धावतोय सूरज. स्वतः रक्षक दूरचा पल्ला काढतोय. जवळपास फिल्डर कोणी नाही. 2 झाले. तिसरीचा प्रयत्न आशिष करतोय नकारात्मक. हुलकावणी दिलीये. 2च मिळतील. 2 ने फलक पुढे जाईल 42 वरती. 3 बॉल 42. आता चांगली बॉलिंग होते. षटकारानंतर व्हाईट बॉल नंतर हा चांगला बाउन्सर. तिखट बाउन्सर होता समीर साठी. दोन 42. पुढचा बॉल पुन्हा सिद्धू. चांगला फटका. शॉर्ट पिच आणि अनिकेत टिपलाय. झेल अखेर संपलाय. समीर जाधवचा खेळ. धक्का बसतोय तिसरा डीपी 11 ला. हजार आणि प्लस एक संजू स्पोर्ट्स मधनं चॉईस बॅट. म्हणजे खूप मोठं बक्षीस आहे. नाही करता 8 ते 9 हजाराचं पारितोषिक आहे. आज एका बॅटची किंमत कमीत कमी 3.5 ते 4 हजार आहे. सो एक चॉईस बॅट आणि प्लस 5,000 रुपये.
म्हणजे पुढची पूर्ण ओव्हर उस्मानला खेळावे लागेल, पण ते 6च्या 6 बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवावे लागतील. आसमान दाखवावा लागेल गोलंदाजाला. क्षमता आहे, ताकद त्याच्याकडे आहे, डावखुराचा फलंदाज आहे. हो, फटका चांगला आहे, पहिला क्लिअर केलाय आणि क्लिअर रच राहणार आहे. बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. प्रदीप आलाय, खातं उघडलंय, चौकाराने. मास्टर माइंड प्रदीप, प्रदीपचं बॅटमन आलाय, चौकार 4ने. 46 धावा, चेंडू एकूण 5. शेवटचा बॉल, 5 बॉल 46. प्रदीप मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी, संघ अडचणीमध्ये होता तेव्हा आल्या आल्या षटकार चौकार मारला आणि सामनाही जिंकवून दिला जवळपास संघाला. डॉट बॉल, ओ वाईट बॉल. अंपायर वळतायत, अजून एक वाईट, म्हणजे अजून एक लिगल डिलिव्हरी बाकी. या ओव्हरचा दुसरा वाईट बॉल येतोय. धावसंख्या फलकावरती 47-47. आतापर्यंत जर सिद्धूचा विचार करता त्याने 2 वाईट 16 रन खर्च केलेत. त्याच्यामध्ये एक षटकार, एक चौकार, 2 दुहेरी, 2 वाईट, असं काहीतरी षटक. सिद्धू शेवटचा बॉल 4थ्या ओव्हरचा सोडून दिला. आता लाईन चांगली आहे, आता नकार येतो पंचांचा. डॉट बॉल, षटक संपन्न झालं. इथं आता 4थं, 4 षटकावर धावा फलकावरती 47. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक. आशिष सलामीला आला होता फलंदाज. सलामीला आला, एकच बॉल केलाय. सलामीला आलाय, एकच बॉल केलाय आणि आता त्याला अखेरच्या ओव्हर मध्ये स्ट्राईक भेटते. पहिल्या ओव्हरचा आय थिंक तो बॉल केला, दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल केला होता, तिथे त्याने सिंगल काढली होती आणि त्यानंतर तो मात्र आता डायरेक्ट 5व्या ओव्हरचा पहिल्या बॉलवर येतो. समोर सूरज पाटील, शेवटचे 6 बॉल 6 बॉल 6 षटकार. अनंताजी पाटील यांच्याकडनं 5000 प्लस चॉईस बॅट. मोठं पारितोषिक आहे. क्रिकेट मध्ये सर्वात मोठं पारितोषिक आता येतं कोळेगाव प्रीमियर लीग मधलं आशिष साठी. शेवटचे 6 बॉल, तडपतीये बॅट, रगरगतीये. इथे मात्र लाईन खराब आहे, व्हाईट बॉल. अवांतरला बॅट केली तर धावफलकावरती 1ने स्कोर बोर्ड पुढे जाईल. 48-48. शेवटचे 6 बॉल अजूनही बाकी. खराब बॉलने सुरुवात. सूरज पाटील बॉलिंग ट्रॅकवर आहे. समोर फलंदाज पुन्हा एकदा आशिष. पहिला बॉल, हो हो हो, मारलाय आशिषने मारलाय. बॉल चाललाय मिड विकेटला, जाईल सीमा पार. आलाय पहिला षटकार. मास्तर पहिला आला आशिषच्या बॅट मधून. 6ने धावफलक 55. 55 54, सॉरी माफ करा, 54. 54 धावा धावफलकावरती. अजूनही 5 मारायचे आहेत, 5च बॉल बाकी आहेत. आशिष टार्गेटला. हो, हेलिकॉप्टर खोदून काढायचं होतं, यॉर्कर बॉल होता.
सिंगलच मिळेल. एक नदा फलक अजून पुढे जायला आता 55 लागतात. 55 फायटिंग टोटल तर उभी झाली आहे. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर बॅटिंग लाईनअप चांगलं आहे. ज्याच्यामध्ये अनिकेत आहे, सूरज पाटील आहे, प्रशांत स्वतः, त्यासोबत जो उदय भंडारी आहेत. बॅटिंग लाईनअप सेकंड स्पेल मध्ये चांगलं आहे. ते मात्र बघायला गेलं तर दुर्वी 11 कडे, ज्यामध्ये अनुभवी अष्टांच्या मागे शेखर सुद्धा, मास्टर माइंड शेखर संते. मग अशी कानमध्ये दिलं होतं आशिष दादा काहीतरी सूरज पाटीलला, जेव्हा दुसरी मॅच दुर्वी 11 कडे होता, दुसराच बॉल होता, कानमध्ये दिल्याने लगेच विकेट घेतली होती सूरज पाटीलने. म्हणजे हा मास्टर माइंड तर आहे, त्यांच्या मागे उभाच आहे. पुन्हा आता तो यशस्वी आहे म्हणून समोर गोलंदाज सूरज पाटील आहे. त्यालाही माहिती आहे आता मीच काहीतरी करू शकतो, मीच काहीतरी सांगू शकतो. वेळ घेऊ नका, दुर्वी 11 फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या. धावा फलकावरती एकूण 55, 2 बॉल 55 धावा. हो हो हो, इथेही फटका चांगला आहे पण एलिव्हेशन कमी. व्हॉट अ कॅच, अनिकेत उभा आहे तिथे, सुरेख झेल टिपलाय, फलंदाज होतोय बाद, धक्का बसतोय मैदानावरती. इथनं चौथा. थांबलेला दिसतोय 55 वरतीच. फटका इथे चांगला आहे, बॉलच बघतो ड्राइव्ह, लॉंग ऑन ला बॉल येतोय. सिद्धू बाय झाले कंप्लीट, मिळेल फक्त सिंगल. सेकंडचा कॉल नाहीये, सिंगलच मिळेल. थांबावं लागेल एक वरच, एक नदा फलक पुढे जाईल. फलकावरती आपण बघतोय धावा. 4 बॉल 56 बॉल अजूनही बाकी आहेत. सर आशिष 2 बॉल 2 जरी मारले तरी भावेशजी वालिलकर यांच्याकडनं 2000 रुपये. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत, 2 बॉल मध्ये 2 षटकार जर मारले तर 2000 रुपये. धावा फलकावरती 56, 4 बॉल 56, अब तक 56, 2 बॉल अजून बाकी. शेवटचे सुपर संडे प्रेक्षक आहेत. एका बाजूला आपण बघतोय स्क्वेअर लेग, त्याच्यामध्ये प्रेक्षक बसलेले आहेत. इथे मारलाय आणि हो मारलाय, पॅरलल स्ट्रोक, लाईट बॉल सीमा पार, षटकार. अजून एक मारला तर 2000. हो हो हो, शेवटचा बॉल हवेमध्ये, फुल टॉस, फिल्डर आलाय, जेल ड्रॉप झालाय, बॅकअप आलाय, ते पुढे बॉल चाललाय, थांबवलाय, आतमध्ये ढकललाय. झाल्यात कंप्लीट 3 आणि 4, आता 5वी सुद्धा धावतायत आणि 5 ही कंप्लीट झाल्यात. काय घडतंय, चेंडूची पकडापकड, फेकाफेक. 6वी धाव घेताना आउट झालेत 5. मिळाल्यात 5 ने फलक पुढे जाईल. फलकावरती आपण बघतो एकूण 67, 67. भल्या मोठे धावांचा डोंगर उभा केलाय आणि आता करायचा 68 धावा. थँक्यू. चला 67 करायचं 68.
विशाल लोखंडे. धावा फलकावरती 67 करायचं आहेत आता 68. मितुरता सामना तुम्ही कुठे जाऊ नका, पात्र एन्जॉय करा. कोळेगाव प्रीमियर लीग पर्व 5व जिथे सेमी फायनल सुरू आहे. जिंकणारा संघ थेट मेगा फायनल मध्ये वेद 11 सोबत फाईट करेल. जिथे वेद 11 संघही आता नजरात टिचून बसलाय, कोणता संघ येईल आमच्या विरोधामध्ये फाईट करायला. जिथे मॅच सुरू आहे डीपी 11 आणि दुर्बी 11 मध्ये. सामना सुरू होईल, केला तर दुसरा डाव सुरू होईल. मित्रांचा सामना तुम्ही कुठेही जाऊ नका. आता ऐकूयात कॉम्बॉक्स मध्ये आवाज परिवर्तन करतोय, ऐकूयात सिद्धांत माली यांना. हॅलो चेक. धन्यवाद ओमकार. 68 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. ते म्हणजेच दुर्वी 11 संघासमोर SP 11 कडनं जबरदस्त फलंदाजी केली. DP 11 संघाचा फलंदाज आशिष न गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज प्रदीप. पहिला चेंडू वेगाने वेगला हवेतून. क्षेत्ररक्षक 3-3 आलेत. मेजर्स नो मॅच लँड मध्ये चेंडू पडलाय. तिसरीचा प्रयत्न. यष्टी रक्षकाकडे फेकी चुकीच्या एंडला फेकी पाहायला मिळते. तत्पूर्वी 3 धावा 9+. नो चेंडू आहे. 9+3. 4 धावा आल्यात. कारण गोलंदाजानं बघा साईड दिली नव्हती. सांगणं गरजेचं आहे. फ्रीडचा चेंडू भिडकावून दिलाय. क्षेत्ररक्षक जज करताय टिपला आहे, पण फ्रीडचा चेंडू आहे. धावचीची संधी असेल. गोलंदाजानं चेंडू गॅदर केला नाहीये, सापडला नाही, हातामध्ये आला नाहीये चेंडू. फलंदाज व्यवस्थितरित्या क्रीज मध्ये पोहोचलाय. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावा दापलकावरती लागल्यात. 5 धावा 68चा पाठलाग करतोय दुर्वी 11 संघ. पुन्हा एकदा हवेतून खेळून काढलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक उस्मान. चेंडू खाली झेल. उस्मान कडून ड्रॉप झालाय. दोन चेंडूंचा खेळ समाप्त. धावा दापलकावरती लागल्यात 7. 68चा पाठलाग करत असताना यावेळी पाहायचाय, पण पंचांचा इशारा. फलंदाज होत आहेत बाद.
ऑन फील्ड अंपायर डिसिजन याच्यावरती कसं असेल सांगा. इथे आपल्याकडे अल्ट्रा एजचं हे नाहीये, असू द्या कसं check ऑप्शन करणार? नाहीये. नाही ना check होणार कसं होईल साईड कॅमेरा थोडी आपल्याकडं कट लागून पायाला बॉल उरले मग आऊट. पंचांचा निर्णय अंतिम राहील, कारण आपल्याकडे कॅमेरा एकच आहे बघा, अँगल सुद्धा नाहीये दुसरा की तो पकडू शकतो की हा चेंडू बॅट कट आहे की नाही. बघा भीमर आणि वाईट साठी रिव्ह्यू असेल एक एक. सूरज येतात नवीन फलंदाज. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. 68चा पाठलाग करत असताना मोठी विकेट प्राप्त केली गोलंदाज प्रदीपनं. नवीन फलंदाज येतोय आक्रमक फलंदाज सूरज. पुन्हा एकदा वेगवान चेंडू चांगल्या रीतीने हाताळलाय. निर्धाव चेंडूची सांगत होती. चांगला चेंडू हाताळला यावेळेस प्रदीपनं. मास्टर माइंड शेखर पाटील बसलेत, शेखर संते तिथे बसलेत. मास्टर माइंड इथे शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुल सक्सेसफुल. चेंडू सी मारेशीच्या बाहेर गोल षटकार. षटकाराला षटकाराच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती लागल्यात. 13 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. या चेंडूवरती धावा मिळतील 6. षटकार. नंतर 49 धावांची गरज असेल. 12.25च्या सरासरीनं धावा उभाराव्या लागतील. 68 पाठलाग करतात. पहिल्या चेंडूवर पहिल्या षटकामध्ये 19 धावा कुठल्यात. 49 धावांची गरज असेल इथून हा सामना जिंकण्यासाठी. आशिष आलेत दुसऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू आशिषचा भिडकावून दिला हवेतून. क्षेत्ररक्षक जज करताय. झेल टिपला आणि खेळ संपलाय फलंदाजाचा.
हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल भावेश वालिलकर यांच्याकडून. गोलंदाज आशिष साठी आशिष उर्फ उस्मान. खूप जवळचे मित्र आहेत भावेशचे. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला आशिषनं. 19 या धावसंख्येवरती 2 गडी बाद झालेत. नवीन फलंदाज सिद्धू. दुसरा चेंडू बॅटची कडा यष्टी रक्षक चेंडू खाली. झेल टिपला खेळ संपलाय सिद्धूचा. डीजे शेखर संते मास्टर माइंड. चला स्पीडअप करा. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 गाडी बाद केलेत आशिषनं. हॅट्रिकच्या अंबरड्यावरती असेल. हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. इथे पुन्हा एकदा हवेतून खेळून काढलाय क्षेत्र रक्षक. चेंडू खाली आले होते. झेल निसटलाय. पारितोषिक होता हॅट्रिक साठी. झेल सोडलाय क्षेत्र रक्षकांना. 2 धावा तत्पूर्वी कंप्लीट केल्यात. पुन्हा एकदा उडवलाय. शेखरच्या बॅट मधनं आलाय दमदार षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव तत्पूर्वी कंप्लीट केली गेली आहे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 28 धावा. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 19 चेंडू आणि गरज असेल इथून 40 धावांची. 19 चेंडू 40 धावांची गरज. इथे चांगला चेंडू अलवार पद्धतीने हाताळलेला. ओमकार पाटील सुद्धा उपस्थित झालेत प्लेयर डगआउट मध्ये. त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ओमकार तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. बॉलर्स नेम चांगला चेंडू पहिला चेंडू चांगल्या रीतीने हाताळलाय.
इथे फटका चांगला आहे शेखरच्या बॅट मधनं. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवरती. फटका चांगला आहे सूरजच्या बॅट मधनं. चेंडू जाईल सीमा पार. येतोय चौकार. फटका चांगला आहे पुन्हा एकदा फ्लिकचा फटका. चेंडू पाहायचाय. गेलाय सीमा पार. षटकार. आता डायरेक्ट लिस्ट मध्ये नाव आलं त्यांना डायरेक्ट येतात. धावा डबल वरती 39 धावा. इथून गरज असेल 27 धावांची. 29 धावांची गरज असेल, माफ करा. चेंडू शिल्लक असतील 14 चेंडू. 29 धावांची गरज. सूरज बरसलाय. चांगली फलंदाजी करतोय. 68 चा पाठलाग करतायत. इथे चांगला चेंडू. दाद मागितली जाते पंचांकडे. पंच तटस्थ पाहायला मिळत आहेत. निर्धाव चेंडूची सांगत होते. 13 चेंडू गरज असेल 29 धावांची. 13 चेंडू मध्ये सूरज जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत काही होऊ शकतं, कारण मोठे फटके खेळण्याची शेखर सुद्धा चांगला फलंदाज आहे. फुल्लोर लेनचा चेंडू. दिशा दिली आहे चेंडूला. गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. आलाय चौकार सूरजच्या बॅटमधनं.
12 चेंडू 25 धावांची गरज. 43 धावा धापलकावरती. आशिष गोलंदाजी मार्कवर. उस्मानचा चेंडू, दिशा दिली आहे चेंडूला, क्षेत्ररक्षक पॉइंटचा चुकी करतोय. धावतो चेंडू मागे, पाहायचा चेंडू अडवण्यात यश आलाय. 3 धावा तत्पूर्वी कंप्लीट. 11-22. 11 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल आता हा सामना जिंकण्यासाठी. इथून अकरा चेंडू 22 ची गरज आहे. आशिष गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक वरती सूरज, त्यानं जबरदस्त फलंदाजी केली आतापर्यंत. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतो. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये यावेळेस. चांगला चेंडू हाताळलाय आशिषनं. पारितोषिक कंटिन्यू असेल बघा. भावेश वाळीलकर यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी आशिष साठी पारितोषिक असेल 1000 रुपयाचं. 4 चेंडूंचा खेळ अद्यापही शिल्लक आहे या षटकातील. 10 चेंडू मध्ये गरज असेल 22 धावांची हा सामना जिंकण्यासाठी. इथे पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. धन्यवाद. 9 चेंडू 18 धावांची गरज. 50 धावा धापलकावरती लागल्यात. इथे फटका चांगलाय सूरजच्या बॅटमॅन. चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. आठ चेंडू 12 धावांची गरज. पुन्हा एकदा हवेते चेंडू. यावेळेस स्वतः गोलंदाज चेंडू खाली. चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद होतोय. महत्वाच्या क्षणाला महत्वपूर्ण विकेट इथे मात्र मिळवली आहे आशिषनं. ज्या सूरजने 4 षटकार ठोकले होते आतापर्यंत, जबरदस्त फलंदाजी केली होती, त्या सूरजला महत्वाच्या क्षणाला माघारी धाडलंय. चेंडू मध्ये 36 धावांची केली गेली आहे. आता 7 चेंडू 12 ची गरज आहे. 7 चेंडू मध्ये 12 ची गरज आहे. 7-12 ला खूप महत्व आहे बघा. 7-12 उतारा. 7 चेंडू मध्ये गरज असेल आता 12 धावांची. नवीन फलंदाज येत आहेत. प्रशांत. सात चेंडू 12 ची गरज. उस्मान गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक वरती फलंदाज प्रशांत. उस्मानचा चेंडू शरीरष्टीवरती आदळतो वेगानं. हाताळलेला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगत होती. आता गरज 6 चेंडू मध्ये 12 धावांची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे.
चला गरज इथून 6 चेंडू मध्ये 12 धावांची आहे. पाहायचं शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय सचिन. सचिन पटेल 6 चेंडू 12 ची गरज आहे. स्ट्रायक वरती फलंदाज मास्टर माइंड शेखर संते. सहा चेंडू 12 ची गरज. सचिन वरती जिम्मेदारी आता असेल या धावा वाचवण्याची, तर फलंदाजी करत असताना शेखर कडे असेल जिम्मेदारी या 12 धावा ठोकायची. इथे मोठा फटका हवेतून क्षेत्ररक्षक उस्मान चेंडू खाली, चुकी होणार नाही. फलंदाज बाद. गरज आहे पहिल्या चेंडूवरती विकेट महत्वपूर्ण. मागच्या ओव्हर मध्ये शेवटच्या चेंडूवरती महत्वपूर्ण विकेट मिळाली होती, तर या षटकातील पहिल्या चेंडूवरती महत्वपूर्ण विकेट मिळवली आहे. आता दोनही नौके फलंदाज स्ट्रायकर वरती असतील. नवीन फलंदाज स्ट्रायकर वरती. पाच चेंडू 12 ची गरज. रोहन आला, रोहन आणि ठोकला. रोहन सीमा रेषेच्या बाहेर. दमदार षटकार. चार चेंडू 6 ची गरज. किरीस का गाना सुनेगा. 4 चेंडू 6 ची गरज आहे. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. आता पुन्हा समीकरण बदललाय. 3 चेंडू, इथून गरज 6 धावांची. 3 चेंडू मध्ये 6 ची गरज आहे. एका षटकामध्ये 12 ची गरज असताना पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला. नवीन आलेल्या फलंदाजानं षटकार ठोकला आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू हाताळलाय. गरज 3 चेंडू मध्ये 6 धावांची. हा सामना जिंकण्याकरिता दुर्वी 11 संघाला, तर त्या 6 धावा डिफेन्स करायच्या आहेत SP 11 संघाला. DP 11 संघाला माफ करा. इथे फटका पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला. चेंडू 1 बाउंस सीमाबार. चौकार. दोन चेंडू मध्ये 2 धावांची. हा सामना जिंकण्यासाठी इथे निर्धाव चेंडू आला तर पुन्हा एकदा मजा येईल सामन्यामध्ये. फटका चांगला आहे. ओम येतोय चेंडू. दक्ष येत आहे. चुकी झाली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट. इथून सामना जिंकलाय. दुर्वी 11 संघानं फायनल मध्ये प्रवेश केलाय. लढत पाहायला मिळेल आता मात्र फायनल मध्ये वेद 11 विरुद्ध दुर्वी 11 या 2 संघांमध्ये.